पर्ल गार्डनच्या वतीने आयोजित पतंग महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी साजरा झाला। सोलापुरात अशा प्रकारच्या पतंग महोत्सवाची ही पहिलीच वेळ आहे। सोलापुरातील पर्ल गार्डनतर्फे पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। कलात्मकतेला कल्पनाशक्तीची जोड देऊन एक से बढ़कर एक पतंग या महोत्सवाचं आकर्षण ठरलं आहे। विविध आकार आणि प्रकार, विविध चिन्ह, प्रतिकृती, वैविध्यतेचा आविष्कार या पतंग महोत्सवात पाहावयास मिळतोय। रंगीबेरंगी आणि कलाविष्काराने सजलेल्या पतंगांनी सर्वांच्या नजरा खेळवल्या। आमदार प्रणिती शिंदे यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला। गगन में उड़ान भरना आदरणीय शिंदे जी के लिए कोई नई बात तो है नहीं, लेकिन फिर भी आपकी बचपन की यादों को फिर से याद दिलाते। बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पतंग महोत्सवाच्या आयोजनाबद्दल पर्ल गार्डनला धन्यवाद दिले। सोलापुरात अत्यंत सुंदर असं पतंग महोत्सवाचं आयोजन केलं आहे। मोहन सचदेवजी आणि बिराजदारजी यांनी पर्ल गार्डन या ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केला आहे। 2 दिवसीय आहे आणि आपण बघू शकता आकाशात वेगवेगळ्या नभात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसून येत आहेत आणि आपण सगळ्यांनी ह्या फेस्टिवलसाठी यावेत। वेगवेगळ्या पद्धतीचे पतंग पण दिसून येतात आणि खूप सेफ, कारण का मांजा जो आहे तो वेगळा आहे, जो आपला नेहमीचा काचेचा असतो तो नाही आहे, ज्याच्यामुळे पक्ष्यांना किंवा अगदी काही दिवसापूर्वी माणसांना पण त्याच्यातून इंजरी झालेली। पण इथे इको फ्रेंडली म्हणता येईल असं पतंग ह्या ठिकाणी आपल्याला बरेच दिसून येत आहेत आणि आकाशाकडे झेप घेताना त्या पतंगासोबत पण कधी जा असं वाटतं, पण त्याचा मांजा हा जमिनीवर असतो म्हणून पतंग पण उडता उडता आपल्याला शिकवतं की किती मोठे झालात तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत। पर्ल गार्डनचे मोहन सचदेव तसंच मुंबईच्या फ्लाय 360 या नामांकित संस्थेच्या एक्सपर्टनी या पतंग महोत्सवाची खासियत सांगितली। 1920 2 दिवसाचा पतंग महोत्सव भरवलेला होतो। आज सकाळी 10:30 वाजता पालकमंत्री आणि आपले सोलापूरचे महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पतंग महोत्सवाचा 10:30 वाजता उद्घाटन केले। दीप प्रज्वलित करून सिद्धरामेश्वरच्या फोटोला प्रतिमेचा हार घालून या पतंग महोत्सवाचा सुरुवात केली। सकाळपासूनच 10 वाजल्यापासूनच लहान मुलांमध्ये खास करून खूप क्रेज आहे। जवळपास आतापर्यंत जवळपास 10-12 शाळांचे मुलांनी व्हिजिट केलेली आहेत आणि आज आणि उद्यापर्यंत दिवसभरात जवळपास 1,00,000-1.5 लाख लोक येतील अशी अपेक्षा आहे। विविध शाळांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा महोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती। शिक्षक आणि पालकांनी या महोत्सवाबद्दल आनंद व्यक्त केला। ईदा जमादार है और मैं राष्ट्रीय बाल कामगार के प्रकल्प के तरफ से हमारी पूरी टीम इधर पतंग महोत्सव देखने के लिए आई है। जो गुजरात में महोत्सव होता है पतंग महोत्सव, आज सोलापुर में ये पहली बार ये महोत्सव हमें सचदेव सर की वजह से देखने को मिला और मैं हमारी पूरी टीम की तरफ से, बच्चों की तरफ से और हमारे प्रकल्प की तरफ से, हमारी मैडम की तरफ से, अपर्णा मैडम की तरफ से सचदेव सर का बहुत बहुत आभार मानती हूँ। 2 दिवस चालणाऱ्या या पतंग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। रंगीबेरंगी आणि वैविध्यतेने नटलेल्या पतंगांनी नभांगण सजवलं होतं। पतंग आणि पतंग उडवण्याच्या किमयेने तमाम सोलापूरकर दंग झाले। सोलापुरात प्रथमच अशा प्रकारचा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे।